मतदारसंघ पुनर्रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मतदारसंघ पुनर्रचनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतलाय। तर भाजपकडून संजय राऊत यांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय, बघूयात। भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असतं। ज्यांना मतदारसंघच नाही त्यांना मतदारसंघाबद्दल चिंता असायचं कारण काय? पुढे आता आपण जिंकणार नाही याची त्यांना पुरेपूर माहिती आहे। मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मतदारसंघ पुनर्रचनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप आपला फायदा पाहूनच कायम निर्णय घेत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। अशा प्रकारे मतदारसंघ फोडायचे आणि विरोधी पक्षांचे आमदार खासदार निवडून येऊ नयेत अशी व्यवस्था भाजप करणार असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। तर निवडणूक आयोगही भाजपच्या ताटाखालचं मांजर झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। या संदर्भात 15 तारखेला विरोधी पक्षांची एक बैठक दिल्लीमध्ये आहे। त्या बैठकीत आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू। त्याआधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू। भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचं असतं। राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ नसतं किंवा देशाच्या फायद्याचं नसतं किंवा लोकशाहीच्या फायद्याचं नसतं। आमचा फायदा फक्त कुठे आहे ते पाहून त्यांची धोरणं ठरत असतात। आमचं तसं नाही। तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपनंही जोरदार उत्तर दिलंय। कधीच निवडणूक न लढणाऱ्या लोकांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत बोलू नये असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। मतदारसंघाची पुनर्रचना डिलिमिटेशन योग्य पद्धतीने केलं जातील, रिझर्वेशन देखील योग्य पद्धतीने टाकले जातील आणि तुम्ही केव्हापासून मतदारसंघाची चिंता करतायत? संजय राऊत, तुम्हाला एकही मतदारसंघ नाही। ज्यांना मतदारसंघच नाही, जे ना लोकसभेची निवडणूक लढले, ना विधानसभेची निवडणूक लढले, ना महापालिकेची साधी निवडणूक लढले, त्यांना मतदाराबद्दल किंवा मतदारसंघाबद्दल चिंता असायचं कारण काय? मतदारसंघ कसेही पडले तर संजय राऊत, तुम्ही काय वॉर्डाच्या निवडणुकीत देखील जिंकून येऊ शकत नाहीत। तर विरोधकांना पुढल्या काळात आपण निवडणुका जिंकणार नाही याची खात्री वाटतेय। त्यामुळे विरोधकांकडून असे आरोप केले जात असल्याचं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। त्यांना स्टेटमेंट करायची रोज सवय आहे। त्यांना अजून माहीतच नाही, अजून SIR सुरू झाला 1 तारखेला आणि अजून मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विषयच अजून हातात आलेला नाही। चला आता आधीच पेरून टाकायचं, पुढे आता आपण जिंकणार नाही याची त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि त्यामुळे चला मग आता भाजपवाले EVM मॅनेज करतात, भाजपवाले आता मतदारसंघ मॅनेज करा। असं अरे काय, सगळी मतदारसंघ काय गावं इकडची तिकडे घालू शकतो का आपण? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ करायचा आहे, मोहोळची काय इथं माणसं सलग असेल तेच होईल ना, जे नियमात असेल तेच होईल। लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची दर 10 वर्षांनी पुनर्रचना करावी अशी राज्यघटनेत तरतूद आहे। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी लोकसंख्या हा मुख्य निकष आहे। 2002च्या संसदीय कायद्यानुसार 2026 पर्यंत मतदारसंघ पुनर्रचना करता येणार नाही। त्यामुळे 2026 नंतर मतदारसंघ पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आता मतदारसंघ पुनर्रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे। भाजप आपल्या स्वार्थासाठी कोणतेही धोरण राबवत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी मतदारसंघ पुनर्रचनेवरून भाजपचा समाचार घेतलाय। तर भाजप नेतेही यावरून संजय राऊतांवर तुटून पडले। त्यात आता देशभरातील विरोधकांची या विषयावर बैठक होणार आहे। या बैठकीत विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडेही सर्व देशाचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।